जामखेड नगर परिषदेत दोन दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहे। एकीकडे आमदार रोहित पवार तर दुसरीकडे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। 2 तारखेला खरं तर डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडलेल्या आहेत। आता साधारणतः 21 डिसेंबर रोजी मतमोजणी जी आहे ती होणार आहे। खरं तर 3 तारखेलाच ही मतमोजणी होणार होती, मात्र आता कुठेतरी ही मतमोजणी पुढे ढकललेली आहे आणि त्यामुळे आता 21 डिसेंबरपर्यंत ज्या ठिकाणी हे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहे त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आपण बघतो की मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आहे। पोलिसांची जी सुरक्षा जी आहे ती पाहायला मिळते आहे। तर दुसरीकडे ही नागेश्वर सामाजिक सभागृह आहे जामखेडचा, या ठिकाणी हे ईव्हीएम मशीन जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे। द्विस्तरीय ही सुरक्षा जी आहे पोलिसांची ती तैनात केलेली आहे। आतल्या बाजूला देखील राज्य राखीव दलाचे पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे हे स्थानिक पोलीस जे आहेत ते देखील या ठिकाणी आहेत आणि खरं तर ह्या सगळ्या जी सुरक्षा आहे त्याही पलीकडे आता CCTVची करडी नजर जी आहे ती या संपूर्ण स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पाहायला मिळते आहे आणि जवळपास 8 CCTV जे आहे ते या संपूर्ण स्ट्रॉंग रूमच्या बाहेर लावण्यात आलेलं आहे। आणि जे राजकीय पक्षाचे जे कार्यकर्ते आहे किंवा जे प्रतिनिधी आहे त्यांच्यासाठी देखील एक आउटपुट जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। जे बाहेरच्या बाजूला त्यांच्यासाठी ही जी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळं एक करडी नजर प्रशासनाची जी आहे ती पाहायला मिळते आहे आणि जे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहे त्यांच्यासाठी देखील एक स्वतंत्र व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरा क्रमांक कुणाल जायकर, TV9 मराठी, जामखेड, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।